नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून एक सुंदर असं देवरूमसाठी किंवा देवाऱ्यासाठी आसन तयार करणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने. तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खण ब्लाऊज पीस आणि अस्तर नसेल तर आपण जे साडीतले ब्लाऊज असतो प्रत्येक ब्लाऊज पीस शिवतो असं नाही, असं एक ब्लाऊज पीस, कॅनव्हास, लेस, ॲक्रेलिक कलर, ब्रश, लेस, थोडंसं डेकोरेशनचं साहित्य. कॅनव्हास इथं ऑप्शन आहे. जर तुम्हाला हे आसन खूप छान एकदम जाड किंवा एकदम कडक हवं असेल तर कॅनव्हासचा वापर करू शकता. नाही कॅनव्हास वापरलं तरीसुद्धाही चालेल. तर पहिल्यांदा आपल्याला येथे आपलं जे देवरूम आहे त्या देवरूमचं मोजमाप घेऊन जेवढं आपलं देवरूम आहे त्याच्यापेक्षा 1 इंच किंवा साईज कमी ठेवून हे खणपीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. माझ्या येथे देवरूम आहे 2 फूट बाय 2.5 फूट वगैरे, पण मी येथे 1.5 फूट बाय 1.5चं एक खण ब्लाऊज पीस कट करून घेत आहे. जेवढा आपण खण ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे सेम त्याच साईजनुसार एक कॅनव्हास आणि एक अस्तर आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही इथे अस्तरऐवजी साडीमधला ब्लाऊज पीस न वापरला शिवलेला साडीमधला ब्लाऊज पीस किंवा काही साधा ब्लाऊज पीस वापरला तरीसुद्धाही चालेल. सेम खण ब्लाऊज पीसचा जी साईज आहे त्या साईजनुसार कॅनव्हास अस्तर कट करून घ्यायचा आहे. तर आता खण ब्लाऊज पीस, अस्तर, कॅनव्हास हे तिन्ही कट करून झालेले आहेत. आता ते आपण एकावर एक ठेवून घेऊया. अगोदर खण ब्लाऊज पीस सरळ पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर कॅनव्हास ठेवून बॉलपिनच्या साहाय्याने आपण हे अटॅच करून घेणार आहोत. आता हे एक पूर्ण 3चा सेट तयार झालेला आहे. आता पुढे जाऊया आपण शिलाई कामाकडे. येथे मी अगोदर खण ब्लाऊज पीस, मग अस्तर, मग कॅनव्हास असं ही रचना केलेली आहे. एक एक बॉलपिन काढून पूर्ण चौकोन असं एक आपण त्याला शिलाई देऊन घेणार आहोत. या ब्लाऊज पीसच्या सेटला तिन्ही साईडला स्ट्रेट अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. चौथ्या साईडला थोडीशी शिलाई सोडून द्यायची आहे. तेथून तो ब्लाऊज पीस आपण उलटा करून घेणार आहोत. अशा पद्धतीने केलं की कॅनव्हास आत जाईल आणि खण ब्लाऊज पीस वर येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला येथे खणचा एक चौकोन पीस तयार करून झालेला आहे. खण पीस आपण जेव्हा ते उलटं करून घेतो, आतील बाजू वर करून घेतो, तेव्हा त्याचे जे कोपरे असतात ते आपल्याला सुईच्या साहाय्याने किंवा कात्रीच्या साहाय्याने पूर्णपणे असे टोकदार करून घ्यायचं आहे. खण ब्लाऊज पीसला आपण अस्तर लावण्यासाठी किंवा कॅनव्हास लावण्यासाठी मध्ये थोडंसं जागा सोडलं होतं चौथ्या बाजूला, थोडंसं कॉर्नरला. ते आपण आता शिवून घेणार आहोत. खणचा चौकोन ब्लाऊज पीस उलटं करून झाल्यानंतर त्याच्या चारही बाजूवर आपण आणखी एकदा एक सिंगल शिलाई देऊन घेणार आहोत. पूर्ण चौकोन भरून शिलाई देऊन झालं की आपल्याला जे आवडेल
किंवा आपल्याकडे जी उपलब्ध असेल ती आपण लेस याला मशीनच्या साहाय्याने लावून घेणार आहोत. तुम्ही येथे खण ब्लाऊजची जी काठ आहे ती चारही बाजूला लावू शकता किंवा दोन्ही बाजूला लावू शकता. मी येथे काठ एकाच बाजूला यूज केलेली आहे, ती सुद्धाही समोर, आणि येथे अशा प्रकारे लेस लावून झालेली आहे. आता या खण ब्लाऊज पीसच्या एकदम सेंटरमध्ये आपल्याला अक्रेलिक पेंटच्या साहाय्याने, व्हाईट अक्रेलिक कलरच्या साहाय्याने स्वास्तिक, ओम, श्री, अष्टदल कमळ आपल्याला जे आवडेल ते ड्रॉइंग आपण येथे काढून घेणार आहोत. येथे मी स्वास्तिक हे ड्रॉइंग करून घेत आहे. अगोदर जमल्यास चॉक पीसने करा, नंतर कलरनं करा. परत तुम्ही येथे कुंदनसुद्धाही फेमिकॉलच्या साहाय्याने लावू शकता. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे याचं थोडीशी सजावटसुद्धाही करू शकता. खण ब्लाऊज पीस वापरून लक्ष्मीसाठी साडी, चौरंग आसन, नैवेद्य आसन, तोरण, ताटवस्त्र असे खूप सारे प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. स्वास्तिक काढण्याची योग्य पद्धत किंवा स्वास्तिकचा अर्थ याचासुद्धाही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की तो व्हिडिओ पहा. स्वास्तिकसुद्धाही पूर्णपणे येथे काढून झालेले आहे. हे कलर सुकण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतील. हे पूर्णपणे सुकून झाल्यानंतरनं हे आसन उलट्या पद्धतीने अंथरून किंवा उलट्या पद्धतीने ठेवून आपल्याला याच्यावर छान अशी इस्त्री करून घ्यायची आहे, जेणेकरून याचा लुक जे आहे तो एकदम सुंदर येईल. तर पाहिलात ना, अगदी कमी वेळात, कमी साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर असं देवाऱ्यासाठी आसन आपण तयार केलेलं आहे. हे आसन जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.